कामात सुरक्षा नियमांची पायमल्ली, ठेकेदाराचा निष्काळजीपणा, अपघात झाल्यास जबाबदार कोण? नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विकास कामे वेगाने सुरू असली तरी काही ठिकाणी ही कामे अत्यंत निष्काळजीपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पाथर्डी फाटा येथील महाले पेट्रोल पंपासमोरील सुरू असलेल्या कामामध्ये कामगारांच्या सुरक्षिततेची पूर्णपणे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. सदर काम कुंभमेळा प्रकल्पाअंतर्गत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र काम सुरू असताना महानगरपालिकेचा एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करून घेत असून सुरक्षा नियमांना अक्षरशः हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे 20 ते 25 फूट खोल खड्ड्यात कामगारांना कोणतीही पुरेशी सुरक्षा साधने, सेफ्टी बेल्ट, हेल्मेट किंवा आवश्यक संरक्षण व्यवस्था न देता काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप होत आहे. एवढ्या खोल खड्ड्यात माती किंवा दगड कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स, इशारा फलक आणि वाहतूक नियंत्रणांची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने वाहन चालकांच्याही जीवाला धोका निर्माण झालाय. पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या नावाखाली कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तसेच देखरेखीत हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर केवळ चौकशीचे आदेश देण्यापलीकडे प्रशासनाकडे काहीच उरणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण सुरवडे, नाशिक.